नमस्कार. धावपळीचा आठवडा सुरू झाला की जेवणाची चिंता सतावते, नाही का? तर आज आपण एक्झॅक्ट याच विषयावर बोलणार आहोत. मील प्रेप म्हणजेच जेवणाची आगाऊ तयारी कशी करायची हे सोप्या भाषेत समजून घेऊया, जेणेकरून आपला पूर्ण आठवडा एकदम तणावमुक्त आणि हेल्दी जाईल. तर आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आठवड्याच्या जेवणाचा तो नेहमीचा संघर्ष, मग त्यावरचा सोप्पा उपाय म्हणजे मील प्रेप. त्यानंतर नाश्ता आणि लंचसाठी काही सोप्या आयडियाज, रात्रीच्या जेवणासाठी काही टिप्स आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवात कशी करायची. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. आणि ही समस्या मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी नक्कीच जाणवली असेल. एक साधा प्रश्न आहे, दिवसातलं सगळ्यात जास्त स्ट्रेस देणारं जेवण कोणतं असतं? जरा विचार करून बघा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण की रात्रीचं? कधी जास्त धावपळ होते? उत्तर अगदी सोपं आहे. ते जेवण ज्याची आपण काहीच तयारी केलेली नसते, बरोबर ना? ऐनवेळी डोक्याला ताप की आता काय बनवायचं, मग बाहेरून ऑर्डर करण्याचा मोह, वाढणारा खर्च आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनहेल्दी खाणं. हाच तर खरा स्ट्रेस आहे. पण या सगळ्या गोंधळावर एक जबरदस्त उपाय आहे, आणि तो म्हणजे मील प्रेप. आता मील प्रेप म्हणजे काहीतरी कंटाळवाणं काम असं समजू नका. ही खरं तर एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे आपलं आयुष्य सोपं करण्याची. मग मील प्रेप म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे वीकेंडला थोडासा वेळ काढून पुढच्या 5-7 दिवसांसाठी जेवणाची किंवा त्याच्या साहित्याची तयारी करून ठेवणं. याने फक्त वेळ नाही वाचत, तर टेन्शनही कमी होतं आणि आपण हेल्दी खातो. म्हणजे बघा, ही एक प्रकारे आयुष्य सोपं करण्याची कलाच आहे. चला तर आता थिअरी वाज, काही प्रॅक्टिकल आयडियाज बघूया. सुरुवात करूया दिवसाच्या 2 महत्त्वाच्या जेवणांपासून, नाश्ता आणि दुपारचे जेवण. पहिली आयडिया आहे ओव्हरनाईट ओट्स. ज्यांना सकाळी अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे शिजवावं लागत नाही. बनवायला तर इतकं सोपं आहे. रात्री झोपण्याआधी फक्त ओट्स, दूध किंवा दही आणि आपल्या आवडीची फळं किंवा ड्रायफ्रुट्स एकत्र करून एका बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. बस, सकाळी तुमचा हेल्दी नाश्ता तयार. ओके, आता येऊया दुपारच्या जेवणाकडे. रोज डब्यात काय द्यायचं हा प्रश्न असतोच. आणि ऑफिसमध्ये तेच बेचव सॅलड खाऊन कंटाळा आला असेल ना, तर त्यावर उपाय आहे सॅलड्स इन अ जार. आता याची गंमत आहे ती लेअरिंगमध्ये. म्हणजे एका बरणीत सगळ्यात खाली सॅलड ड्रेसिंग टाकायचं, मग त्यावर काकडी, टोमॅटोसारख्या कठीण भाज्या आणि सगळ्यात वरती पालेभाज्या. असं केल्यामुळे काय होतं माहितीये? पालेभाज्या ओलसर होत नाहीत आणि जेवताना सॅलड एकदम फ्रेश आणि क्रिस्पी लागतं. पुढची आयडिया तर त्याहूनही सोपी आहे, स्मूदी पॅक्स. हेल्दी दिवसाच्या सुरुवातीसाठी हा एकदम फास्ट उपाय आहे. याला तर तयारीचा शॉर्टकट म्हणायला हरकत नाही. काय करायचं तर फळं, पालकसारख्या भाज्या आणि हवं असल्यास प्रोटीन पावडर, हे सगळं एका झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. सकाळी उठल्यावर फक्त बॅगमधलं सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकायचं, दूध किंवा पाणी घालायचं आणि फिरवायचं. झाली तुमची सुपर हेल्दी स्मूदी तयार. एकदा शिजवा आणि आठवडाभर खा. हे वाक्य म्हणजे मील प्रेपचं सार आहे. आता रात्रीच्या जेवणाचा आयडियाज बघण्याआधी हे लक्षात ठेवूया, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फायदा, हाच तर आपला उद्देश आहे. बरं, आता वळूया त्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे, आज रात्री जेवायला काय आहे? या प्रश्नाचं उत्तर सोपं करणाऱ्या आणि आपल्या संध्याकाळी एकदम रिलॅक्स करणाऱ्या काही आयडियाज आता आपण बघूया. कल्पना नंबर 4 आहे शीट पॅन डिनर्स. खरं सांगायचं तर आठवड्यातल्या जेवणांसाठी ही पद्धत म्हणजे एखाद्या हिरोसारखी आहे. एकदम सोपी आणि पसारामुक्त. फक्त एका बेकिंग ट्रेवर आपलं आवडतं प्रोटीन म्हणजे चिकन, पनीर किंवा मासे आणि सोबत भरपूर भाज्या ठेवायच्या. त्यावर थोडे मसाले भरभरवायचे आणि ओव्हनमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे बघा, पसारा नाही, जास्त भांडी नाहीत आणि तरीही चविष्ट पौष्टिक जेवण तयार. पुढची आयडिया आहे मोठ्या बॅचमध्ये बनवलेले सूप्स आणि स्ट्यूज, असं काहीतरी जे खाऊन एकदम आराम वाटतो. आणि हे पदार्थ अगाऊ बनवून ठेवण्यासाठी तर परफेक्ट आहेत. आणि यांची एक खासियत आहे, हे पदार्थ दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागतात, कारण त्यातले मसाले चांगले मुरतात. मग काय, वीकेंडला एक मोठं भांडं भरून सूप किंवा स्ट्यू बनवायचं आणि मग आठवडाभर आरामात खायचं. उरलेलं फ्रीजही करता येतं.
आणि 6वी आयडिया आहे व्हर्सटाईल ग्रेन बाउल्स, म्हणजे वेगवेगळ्या धान्यांचे बाउल्स. हा एक खूपच हेल्दी आणि क्रिएटिव्ह ऑप्शन आहे, ज्यात आपण आपल्या आवडीनुसार बदल करू शकतो. यात काय करायचं तर किनोवा, ब्राऊन राईस किंवा दलिया यांसारखं कोणतंही धान्य एकदाच शिजवून ठेवायचं आणि मग रोज रात्री त्यात वेगवेगळ्या भाज्या, कडधान्य, पनीर असं काहीही मिक्स करून एक नवीन बाउल तयार करायचा. सगळ्यात भारी म्हणजे यात उरलेल्या भाज्यांचाही छान वापर होतो. तर या होत्या काही भन्नाट आयडियाज. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण सुरुवात कशी करायची? चला, तेच समजून घेऊया. हे बघा, एकदम सगळं करायला जायची गरज नाहीये. फक्त 3 सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. पहिली, यापैकी फक्त एकच रेसिपी निवडा. दुसरी, वीकेंडला त्यासाठी 1 तास वेळ काढा. आणि तिसरी, मग आठवडाभर वाचलेल्या वेळेचा आणि कमी झालेल्या टेन्शनचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, लहान सुरुवात हेच महत्वाचं आहे. तर मग विचार करा, या आठवड्यात कोणती रेसिपी ट्राय करणार? सकाळसाठी ओव्हरनाईट ओट्स की रात्रीच्या जेवणासाठी शीट पॅन डिनर? कोणताही एक पदार्थ निवडा, पण सुरुवात नक्की करा. पुढच्या आठवड्याला सोपं बनवण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला.